बोलवण्याची गरज नाही, कुणी निमंत्रण देण्याची गरज नाही, कुणीही चला म्हणण्याची गरज नाही. तर 7 मेला आपण सर्वांनी सकाळी उठून आंघोळ पांघोळ करून देवदेवतांना नमस्कार करून पूर्वजांचं स्मरण करून स्वतःहून उत्स्फूर्तपणे मतदान केंद्रावर जायचं आहे आणि आपले इंडिया आघाडीचे उमेदवार, महाविकास आघाडीचे उमेदवार, माझे ज्येष्ठ सहकारी शिवसेना नेते आणि विद्यमान खासदार यांना पुन्हा एकदा मतदान करण्याकरता म्हणून मतदान केंद्रावर जाऊन ज्या ठिकाणी तुम्हाला मशाल ही निशाणी दिसेल त्याच्या समोरचं बटन दाबून विनायक राऊत यांना लाखोच्या मतांनी विजय करा असा आग्रह आणि विनंती करण्याकरता म्हणून या ठिकाणी उभा आहे. हा आग्रह आणि विनंती करण्याकरता म्हणून या ठिकाणी उभा आहे. बांधवांनो, भगिनींनो, प्रत्येक वेळी दर 5 वर्षाची येणारी निवडणूक ही निवडणूक काही ना काहीतरी नवीन मुद्दे घेऊन येत असतेच. काही ना कधी एक नवीन विचार, नवीन कार्यक्रम, नवीन धोरण ही जनतेसमोर घेऊन येत असते. परंतु आजची ही निवडणूक त्या सगळ्या निवडणुकांपेक्षा, म्हणजे यापूर्वी लोकसभेच्या 17 निवडणुका झाल्या आणि आजची 18वी निवडणूक आहे. ही 18वी निवडणूक त्या 17 लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा आगळी आणि वेगळी निवडणूक आहे. त्या पक्षाचे उमेदवार उभे राहतात, त्या पक्षाचे नेते, त्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या उमेदवाराचा प्रचार करतात आणि तो उमेदवार त्या पक्षाचा किंवा त्यांची कोणाची अलायन्स असते, कोणाची आघाडी युती असते, त्यांचा उमेदवार असतो. परंतु यावेळची निवडणूक वेगळी एवढ्या करता आहे. आजची निवडणूक ही केवळ कोणा एका पक्षाची, कोणा एका नेत्याची, केवळ एका उमेदवाराची नाही आहे. आजची निवडणूक ही निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि उभ्या देशातले संपूर्ण भारतीय नागरिक विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी ही निवडणूक आहे आणि म्हणून ही निवडणूक आपल्या सर्वांची आहे. आजच्या निवडणुकीमध्ये ही आजची देशाची निवडणूक संपूर्ण या देशातल्या जनतेनं आपल्या हातामध्ये घेतलेली निवडणूक आणि नेतृत्व या देशामधली जनता करते आहे. कोणती जनता करते? ती जनता करते की 15 ऑगस्ट 1947 साली ह्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. ते स्वातंत्र्य अबाधित टिकवण्याकरता म्हणून ज्यांना ज्यांना हे स्वातंत्र्य टिकावं असं वाटतं, लोकशाही टिकावी, ती जनता. ज्यांना ज्यांना म्हणून या देशातला सर्व धर्म सर्व भाव टिकावा असं वाटतंय, ती जनता. ज्यांना ज्यांना म्हणून या देशातली लोकशाही टिकून हुकुमशाही संपवावी असं ज्यांना ज्यांना वाटतंय, ती जनता. त्या जनतेनं ह्या नेतृत्वाचं, ह्या निवडणुकीचं नेतृत्व करण्याचा निर्धार केला, निश्चय केला. मी आल्यापासून सारखा शांतपणे बसलो होतो. पत्रकारांनी मला बाहेर घेरलं, विचारलं आणि मी इथं आतमध्ये जेव्हा पहिलं पाऊल टाकलं त्यावेळेला जर मला पहिलं दृश्य काय दिसलं असेल तर इथं हा हॉल तर कसाकच भरलेलाच होता, पण त्या हॉलमध्ये बसण्याकरता जागा मिळावी म्हणून काळा बुरका घातलेल्या माझ्या महिला भगिनी जागा शोधत होत्या. हे मी पहिलं चित्र बघितलं. जागा शोधत होत्या हे मी पहिलं चित्र बघितलं. आज या हॉलमध्ये, हॉलच्या बाहेर जिथं जिथं जाल तुम्ही तिथं तिथं विनायक राऊत शिवसेनेचेच आहे. हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार उद्धव साहेबांचे उमेदवार म्हणून आहेत. पण तरी देखील जर तुम्ही बघितलं तर हिंदू असतील, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, ईसाई असतील, जैन असतील, सगळ्या जाती धर्माचे लोक इथे एकत्रितपणे गोळा झाले. याचा अर्थ खऱ्या अर्थानं विविधतेमध्ये एकता. आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलं होतं की ह्या देशाचं सौंदर्य कशामध्ये आहे? हे सौंदर्याच्या विविधतेमध्ये एकता आहे.
अनेक जाती धर्माचे, अनेक पंथाचे, अनेक पक्षाचे, अनेक बोली भाषेचे, अनेक चालीरीतीचे, अनेक पक्षाचे, अनेक रूढींचे या जगाच्या पाठीवरचा हा एकमेव देश आहे की ज्या देशामध्ये अनेक पक्षाचे लोक, अनेक जातीचे लोक, अनेक धर्माचे लोक, अनेक रूढीचे लोक, अनेक प्रथा परंपरेचे लोक एकत्रपणे गुण्या गोविंदानं नाचतात. तो जगाच्या पाठीवर जर एकमेव देश कोणता असेल तर तो माझा हिंदुस्थान आहे, अशा पद्धतीनं पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं. आणि ती विविधता, ती एकता, ती एकरूपता आणि तोच एकमेकाच्या प्रति विश्वास आज मला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि म्हणून केवळ विनायक राऊत नाही तर या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे म्हणून इंडिया आघाडीचे उमेदवार उभे आहेत ते सगळे विजय झाल्याशिवाय राहणार नाहीत, हा विश्वास माझ्या मनामध्ये आणि तो करावा लागेल. हा रत्नागिरीचा संदेश, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा संदेश महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या सर्वांना पोहोचवावा लागेल. आणि राऊत साहेब तुमच्या आजच्या उमेदवारीच्या निमित्तानं हा संदेश उद्या महाराष्ट्रामध्ये पोहोचणार आहे, म्हणजे पोहोचलेला आहे. पोटामध्ये धडकी भरली, धडकी तर भरू द्या. आमचे मित्र आणि आमचे सचिव वरुणजी सरदेसाई 2च मिनिटं बोलले, 3च मिनिटं बोलले, पण मार्मिक बोलले. परवा पण तुमचं युवा सेनेचं भाषण बघितलं, अगदी सगळी भाजपाची एकंदरीत कुंडलीच त्यांनी वाचून दाखवली की ओरिजिनल भाजपा आहे कुठे. त्यांनी धुळ्यापासून सुरुवात केली, ते सिंधुदुर्गाला टिकले. सगळे आहेत ते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव साहेबांच्या सेनेतली माणसं येऊन भाजपा चालतोय. आणि म्हणून उद्धव साहेब बोलतात तो बोलण्याचा मला अधिकार नाही. काय म्हणतात उद्धव साहेब भाजपला आली, काय म्हणतात, हा काय म्हणतात, उद्धव साहेब म्हणतात, मी काय म्हणत नाही. असा हा पक्ष आहे. काय चाललंय काय राज्यामध्ये, चाललंय काय ह्या देशामध्ये. या देशामध्ये 10 वर्ष लोकांनी खूप मोठ्या विश्वासानं सत्ता दिली, पण 10 वर्षामध्ये ह्यांची मदत एवढी दिली की ह्याने एखादा पुरस्कार द्यावा, एखाद्याला कुठला तरी तो पद्मभूषण नाही तर पद्मभूषण किंवा पद्मश्री असे पुरस्कार दिल्यानंतर सगळे उठतात आणि सांगतात या देशाला स्वातंत्र्य मिळालं ते 2014 साली स्वातंत्र्य मिळालं. कधी मिळालं, 2014 साली मिळालं. कंगना राणावत तेच म्हणते, ते विक्रम उगले तेच म्हणून गेले, तो अवधूत गुप्ते तेच म्हणतो आणि ह्यांचे चिमकी वाजवणारे हेच म्हणतात 2014ला स्वातंत्र्य मिळालं. आणि देशाचे पंतप्रधान जगामध्ये आम्ही राष्ट्रात आमच्या देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून धुमधडाक्यात साजरा करतात. त्याचे लबाड आहेत मला. आणि म्हणून 1947 साली किंवा त्यापूर्वी ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरता म्हणून ज्यांनी म्हणून आपल्या प्राणांची आहुती दिली, ज्यांनी म्हणून या स्वातंत्र्याच्या वेदीवर आपल्या संसाराची राख रांगोळी केली. या देशाला स्वातंत्र्य मिळावं, आम्ही गेलो तरी हरकत नाही, आमचं आयुष्य संपलं तरी हरकत नाही, पण आमच्या नंतरची पिढी ही स्वाभिमानानं स्वातंत्र्यामध्ये जगली पाहिजे अशा करता म्हणून प्रयत्न केला. आज तेच लोक ते स्वातंत्र्य नाकारतायत, तेच लोक तीच लोकशाही नाकारतायत. आणि म्हणून तुमची माझी जबाबदारी या ठिकाणी आलेली आहे. हा देशातला 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करतो. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना, ती घटनाच संपुष्टात आणण्याचा निर्णय केलेला आहे. त्या घटनेचे तुकडे तर पाडलेच त्यांनी. त्या घटनेला पूर्णपणे एका बाजूला हात काप, नाक काप, डोळे काप अशा पद्धतीनं त्यांनी उद्योग चालवलेलाच आहे. ईडी घटनात्मक पद आहे, सीबीआय घटनात्मक पद आहे, न्यायालय घटनात्मक पद आहे, NIA घटनात्मक पद आहे, सुप्रीम कोर्ट घटनात्मक पद आहे, आपलं हायकोर्ट घटनात्मक पद आहे, विधानसभेचा अध्यक्ष घटनात्मक पद आहे. ही सगळी घटनात्मक पदं फक्त नावाला ठेवली आहेत, पण त्याला पाहिजे तसं वापरायचं. याचा अर्थ घटनेचं अवमूल्यन करायचं, घटनेचा एक एक अधिकार हिरावून घ्यायचा, घटनेचा एक एक अवयव हा जणू कापूनच काढायचा, अशा पद्धतीचा उद्योग सुरू झाला आहे. आणि म्हणून आपल्याला सर्वांना 2-3 गोष्टी करण्याकरता म्हणून ही निवडणूक आहे. 2-3 गोष्टींकरता ही निवडणूक आहे. एक म्हणजे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आपल्याला वाचवावी लागेल, हे स्वातंत्र्य आपल्याला अबाधित ठेवावं लागेल.
आणि त्याचबरोबर लोकशाही सुद्धा आपल्याला या ठिकाणी जिवंत ठेवायला लागेल आणि त्याकरता म्हणून विनायक राऊतांना आपल्याला निवडून द्यावं लागेल. विनायक राऊतांना निवडून द्यावं लागेल की तो भाजपचा कोणतरी एक खासदार म्हणाला आम्हाला 400 कशा करता पाहिजे, 400 खासदार आम्हाला पाहिजे. जर आमचे 400 खासदार आले तर आम्ही घटना बदलू. हा भाजपचा खासदार बोलला, भास्करराव नाही बोलला. मग त्या भाजपच्या उमेदवारांना किंवा त्याला जोडलेल्या असलेल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्यायचं की डॉक्टर बाबासाहेबांची घटना प्राणपणाला लावून आम्ही जतन करू, ती टिकवू, हे सांगणाऱ्या विनायक राऊतांना त्या ठिकाणी निवडून द्यायचं. त्या विचाराला पाठिंबा देणाऱ्या विनायक राऊतांना निवडून द्यायचं. हा विचार तुम्हाला सर्वांना करायचा आहे आणि निश्चितपणे तुम्ही नक्की कराल अशा प्रकारचा आशा बाळगतो. जागा कमी आहे, गरमा भरपूर आहे, उकाड आहे. विनायक राऊत तर काही प्रचार करून मोकळेच झालेले आहेत. मला कळत नाही तुम्ही प्रचार का करताय. कोणी माझ्याकडून दीक्षा घ्या ना, का घेत नाही माझ्याकडून दीक्षा. तुम्ही माहिती घ्या, आजपर्यंत मी 8 निवडणुका लढलो. किती वाटतंय काय आता पुढे लढू का नको लढू. आणि 8 निवडणुका लढलो. राऊत साहेब मोठेपणा नाही, नम्रपणे सांगतो, एकदा वरून जी उमेदवारी अर्ज भरताना फुल ताकदीनं मी भरतो, प्रचंड ताकदीनं फॉर्म भरतो. माणसं कुमार शेट्टींनी मी एकत्र काम आम्ही सर्वांनी अनेकांनी केलेलं आहे, शिवसेनेच्या लोकांनी देखील केलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रचंड ताकदीनं फॉर्म भरतो आणि एकदा फॉर्म भरला की मी प्रचारला जात नाही, अजिबात जात नाही. मी निवांत बसलेला असतो. कोण कोण माझ्यावर टीका करतोय, आरोप करतोय, भाषण करतोय, ती नोट काढत असतो मी सारखा. बाकी काही करत नाही. मी वर्तमानपत्रवाल्यांची माफी मागून सांगतो, 8 निवडणुकांमध्ये माझी उमेदवारी, माझी निशाणी ही आहे म्हणून त्याला तुम्ही मतदान करा अशी 1 पैशाची सुद्धा जाहिरात मी देत नाही. वादी तो काय रे लय रागत असतात, ते पॅकेज काहीतरी असतं. पण मी सांगतो जास्त जास्त मला शिवाय दे म्हणजे तुझं पॅकेज तिकडं वाढेल, तिकडं वाढव काय. आणि मग शेवटचे 4-6 दिवस माझे असतात. एकदा का सुरू झालं आपलं धाड 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 की समोरचा आडवा होतच जातो, काही थांबतच नाही. आणि तो अधिकार तुम्हाला आहे. निवडणूक आली म्हणून तुम्ही लोकांसमोर जात नाही आहात. मी तुमचं वर्णन करताना, तुमची ओळख करत असताना, तुमच्याबद्दल आदरानं बोलत असताना मी सांगितलंय की एखादा पंचायत समितीचा निवडून गेलेला सदस्य जेवढा फिरत नाही तेवढा माझा खासदार दिवस रात्र या मतदारसंघामध्ये फिरतो. कोण म्हणतं विनायक राऊतांच्याबद्दल टीका टिप्पणी? माझं तर स्पष्ट मत आहे, अशा भेकड लोकांना उत्तर देण्याची गरज नाही. त्यांना एकच प्रश्न विचारा, अरे मी काय केलं तर तू याचा विचार मला माझी जनता विचारेल, माझा नेता विचारेल, तू कोण आहेस, तू काय केलंस ते पहिल्यांदा सांगा. जिल्ह्याकरता या मतदारसंघाकरता भारतीय जनता पार्टीला एक लागलेली खोड आहे. सातत्यानं दुसऱ्यावर आरोप करायचा, दुसऱ्यावर टीका करायची आणि आपण उत्तर काही द्यायची नाही आणि आपण त्यांना उत्तर देत असतो. मी असा एकमेव माणूस आहे की मी त्यांना उत्तरच देत नाही, मीच त्यांच्यावर एखादा चोप टाकतो. माझ्यावर पडायची ऐवजी. काय कळलं का? नाही कळलं? कळलं ना? आणि म्हणून मीच टाकतो, मीच सोडत नाही. आणि म्हणून तुम्हाला तो अधिकार आहे. काय झालं? महापुराला तुम्ही घराघरातून फिरलात, होतं कोण? तिवऱ्याचं धरण फुटलं, तुम्ही घराघरातून फिरलात, होतं कोण? इथं प्रकल्पाला विरोध पाठिंबा जो काही निर्णय असेल त्याच्याकरता घराघरामध्ये तुम्ही फिरलात, होतं कोण? लोकांच्या सुखदुःखामध्ये अडीअडचणीमध्ये होते ते फक्त विनायक राऊत होते. कोणी बोल घेवडे नव्हते, कोणीही बोल घेवडे नव्हते. काय झालं त्यावेळेला? केंद्रातले मंत्री, राज्यातले माजी मुख्यमंत्री आमच्या कोकणामध्ये चिपळूणमध्ये आले. एवढा मोठा महापूर झाला, टीका टिप्पणी आरोप करून गेले. 1 रुपया आणला असला तर जाहीर करा. चौकात उभा राहून भास्करला तो माफी मागेल. 1 रुपया आणला असला तर. ते उद्धव साहेबांकडून आणण्याचं काम शिवसेनेच्या आणि आमच्या आघाडीच्या आमदारांनी आणि खासदार विनायक राऊतांनी केलेलं आहे, हे विसरून चालणार नाही. कुठं होतात कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही? कुठं दिसलात का तरी तुम्ही? त्या कोरोनाच्या काळामध्ये लोक मरत होती, त्यावेळेला महाराष्ट्र सरकारचे नेते म्हणून, महाविकास आघाडीचे नेते म्हणून उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली विनायक राऊत काम करत होते. तुम्ही कुठं होता?
तुम्ही कुठेही नव्हता आणि म्हणून विनायकजी राऊत आपला वेळ कोणाला तरी उत्तर देण्याकरता वाया घालवू नका. जमलं तर मला सांगा, मी देतो. पण सध्या आता काही गरज नाही असं वाटायला लागलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की आता उद्धव साहेबांनी सांगितलंय 400 पार वगैरे काही नाही. तडीपार ना, उद्धव साहेबांना शब्द शोभतात, पण तेवढा आपल्याला उच्चारला काय हरकत नाही. आणि म्हणून 400 पार बिल काय नाही, आता तडीपार. आणि त्याच्यामध्ये उद्धव साहेबांनी खूप मार्मिक एक ठिकाणी टिप्पणी केलेली आहे. त्यांनी सांगितलं तुमचे जर 400 येणार असतील, उद्धव साहेब बोलले ते सांगतोय मी, तर हा सगळा आजूबाजूला कचरा कशाला गोळा करता. आता ती ठाकरी भाषा आहे, बरोबर आहे की नाही. मला पत्रकारांनी विचारलं असं कसं बोलतात, त्यांनी तसंच बोललं पाहिजे. म्हटलं सध्या जरा बिघडले उद्धव साहेब, भारीच स्वाद बोलतात. म्हटलं थोडं अजून जरा ठाकरी भाषा पुढे पुढे त्यांच्या तोंडात आहे, पण बाजूला पवार साहेब वगैरे बसतात. नका असं करू, नका ऐकावं लागतं, असं नका करू. ते हळूच बोलतात, ते ऐकावं लागतं. कचरा कचरा म्हणजे काय. आणि जर 400 तुमचे येणार असतील तर ज्यांचा एकही आमदार नाही, ज्यांची पक्षाची काही साधी ओळख नाही, ज्यांची समाजामध्ये विश्वासार्हता नाही, अशी माणसं का गोळा करताय, कशा माणसं गोळा करताय. आणि म्हणून उद्धव साहेबांनी सांगितलं ते बरोबर आहे, यांना तडीपार करायचे. यांचे 200 सुद्धा आता येणार नाही, ते लक्षात ठेवा. तडीपार करायचे का नाही करायचे. आणि म्हणून ज्यांनी महागावडी वाढवलं, आता काय करा, आता तुम्ही मशाल प्रज्वलित करा. मशाल पेटवा, मी प्रज्वलित म्हणतोय, मशाल पेटवा, हातामध्ये घ्या आणि एकच काम करा की ज्याने 15-15 लाख रुपये दिले नाहीत त्यांना करायचं तडीपार. काय करायचं, ज्यांनी महागावडी वाढवली त्यांना काय करायचं, ज्यांनी इथे या ठिकाणी बेकारांना नोकऱ्या दिल्या नाही त्यांना काय करायचं. आणि कोण विनायक राऊतांच्या विरोधात बोलतात त्यांना काय करायचं, करायचं ना. सगळे अशा सगळ्या जाती धर्माचे लोक तुम्ही एकत्र आलेला हा विश्वास कायम टिकवा. शिवसेना ही कधीच कुठल्या जातीपातीच्या धर्माच्या विरोधात नव्हती मित्रांनो, कधीच नव्हती. शिवसेनेनं कुठल्याही पक्षाचा जातीचा धर्माचा द्वेष केला नाही. जी भूमिका असेल ती रोखोक. जी हिंदूला न्याय होता तोच मुस्लिमांना होता, तोच बौद्धांना होता, तोच जैनांना होता, तोच त्या ठिकाणी ख्रिश्चनांना होता. सगळ्या जाती धर्माला एकाच चष्म्यातनं बघण्याचं काम जर कोण करत होतं तर ती शिवसेना करत होती. आठवतो काय, 19 जून 1966 साली शिवसेनेची स्थापना हिंदुत्वमय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी केली. आणि त्यावेळेला त्या पक्षाच्या स्थापनेच्या वेळेला तिथं स्टेजवर व्यासपीठावर कुठल्याही देवदेवतांचे फोटो नव्हते, कुठल्याही देवदेवतांचे फोटो नव्हते. फोटो फक्त एकच पुतळा होता, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ज्या छत्रपती कुठल्याही जाती धर्माचा द्वेष केला नाही, ज्या छत्रपतींना जाऊन जवळ 400 वर्ष झाली, पहिला आली 400 वर्षानंतर सुद्धा जर प्रश्न कोणी विचारला की राजा कसा असावा तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा, अशा पद्धतीने उद्गार येतात. तीच शिवनीती, तोच शिवन्याय आणि तीच शिवकार्य पद्धतीने ती अर्थनीती हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेबांनी राबवली आणि माननीय उद्धव साहेबांनी देखील तीच राबवली. 2019 साली या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये माननीय उद्धव साहेब झाले, पण कुठल्या जाती धर्माचा द्वेष केला असं एक उदाहरण सांगा. कारण शिवसेना मानते ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानते. आणि म्हणून तोच विचार घेऊन आज शिवसेना चाललेली आहे. तोच विचार घेऊन सगळ्या पक्षांना, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन शिवसेना चाललेली आहे. शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत असले तरी ते तुम्हा सर्वांचे उमेदवार आहेत. आणि म्हणून त्यांची निशाणी आहे या ठिकाणी मशाल. त्या मशाली समोरचं बटन दाबून त्यांना लाखोंच्या मतांनी विजयी करा असं आज आणि विनंती करतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय. चिपळूण मध्ये जिवंत आहे मी अजून, काय जर आम्ही जिंदा आहे असू दे.
काय हरकत नाही. मला बाहेर पत्रकाराने असं विचारलं की इथं स्पर्धा लागलेली आहे की प्रत्येक तालुक्यातून मताधिक्य कोण देईल. मी बाहेर जाहीर केलंय की विनायक राऊतांना सावंतवाडीच्या टोकापासून चिपळूण पर्यंत कुठलाही तालुका अधिकचं मतदान देऊ द्या, त्याला भास्कर बक्षीस दिल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी दिलाय. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.